डान्स बारवरची बंदी कायम, विधेयकाच्या आराखड्याला मंत्रिमंडळाने दिली मंजुरी। आज किंवा उद्या विधेयक मांडलं जाण्याची शक्यता। सरदार सरोवर धरणावर दरवाजे बांधायला केंद्र सरकारने दिली परवानगी। गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची माहिती। कॅम्पाकोलाच्या रहिवाशांना देण्यात आलेली मुदत आज संपणार। रहिवाशांनी बीएमसीला लिहिलं पत्र, 14 अटींची पूर्तता झाल्यास घर सोडण्याची तयारी। राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या 2 नावांवरून काँग्रेसमध्ये घोळ, नाराजी आणि लॉबिंगला ऊत। राज्यात नेतृत्व बदलाची शक्यता काँग्रेसनं फेटाळली। पिंपरी चिंचवड आणि प्राधिकरणातली 66,000 बांधकामं नियमित करण्यावर विचार करणार। मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, 14 जणांच्या समितीची केली नियुक्ती। उत्तर प्रदेशातल्या महिलांवरच्या अत्याचाराचं सत्र सुरूच। हमीरपूरमध्ये पोलीस स्टेशनमध्येच महिलेवर बलात्कार, तर बहारीचमध्ये महिलेवर बलात्कार करून मृतदेह झाडावर लटकवला। बारामती, दिल्ली, तमिळनाडू आणि मुरादाबादमध्येही बलात्काराच्या घटना। एलबीटीचा तिढा कायम, पुणे आणि नाशिकचे महापौर आज करणार व्यापाऱ्यांशी चर्चा। इन्फोसिसच्या मॅनेजमेंटमध्ये खांदेपालट, विशाल सिक्का नवीन सीईओ आणि एमडी नारायण मूर्ती आणि रोहन मूर्ती 14 जूनला होणार पायउतार। आजपासून ब्राझीलमध्ये रंगणार फुटबॉलचा कार्निवल। पहिली मॅच ब्राझील आणि क्रोएशियामध्ये, पण कार्निवलला गालबोट आंदोलनाचं। रिओ दी जानेरियोच्या 3ही विमानतळावरचे काही कर्मचारी संपावर। आणि मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर मोठी भरती, किनाऱ्यालगतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचलं पाणी। उद्याही मोठी भरती।